शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे। कडे जाणारा हा कुकडेश्वर त्या भागामध्ये आहे आणि हा रस्ता थेट आजनवळे घाटघर असा जातो। आणि या ठिकाणी हा जो पूल आहे, पुलाच्या बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। परंतु जर पाहिलं तर ही गॅबिन वॉल जी आहे, इकडे या तुम्ही जरा कॅमेरा जवळ आणा एकदम, आणि तुम्ही हे दगडीची क्वालिटी आपण या ठिकाणी पाहू शकता का सगळ्या खराब क्वालिटीच्या सगळ्या दगडी, गारपट दगडी या ठिकाणी गॅबिन वॉलसाठी या ठिकाणी यूज करण्यात आलेले आहेत। तुम्ही आता इथं व्यवस्थित पाहू शकता कशा पद्धतीचं या ठिकाणी खराब दगडीचा यूज करून ही गॅबिन वॉल या ठिकाणी बांधण्यात येते। सार्वजनिक बांधकाम विभागाचं कोणतंही लक्ष या ठिकाणी ठेकेदारावर असल्याचं दिसत नाही आहे। एकदम खराब झालेले दगड, ज्याचं आयुष्यमान एकदम कमी आहे, अशा दगडांचा यूज या ठिकाणी गॅबिन वॉलसाठी करण्यात येतोय। जर आपण पाहिलं तर समोर इकडं दाखवा तुम्ही का ही जी समोरची जी खिंड आहे, ते खिंड जी तोडण्यात आली होती, त्याचे काही जे दगड वगैरे होते ते बाजूलाच टाकण्यात आले होते। त्याच दगडांचा यूज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर हे दगड एकदम खराब क्वालिटीचे आहेत, अतिशय दर्जा त्याचा खूपच खराब आहे, आणि हेच दगड या ठिकाणी गॅबिन वॉलसाठी यूज केले जात आहे। तर मी मगाशीच इथल्या जे काय आहे शाखा अभियंता आगळे म्हणून आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता, परंतु त्यांनी सांगितले की आपण याच्यामध्ये काही ना काही ठेकेदाराशी बोलतो, परंतु इतकं मोठं काम वरपर्यंत आलं आहे तरी देखील संबंधित अधिकारी काय करत होते असा खरतर प्रश्न निर्माण झाला आहे। अशा स्वरूपाची अनेक कामं या जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे। अक्षरशः कोट्यवधी रुपये या गॅबिन वॉलसाठी खर्च केला जातो आहे, आणि ही गॅबिन वॉलची कामं घेण्यासाठी अक्षरशः ठेकेदारांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे, कारण की त्याचं इतकं मार्जिनच या कामांमध्ये हे मिळतं आहे। जरा तुम्ही खालून दाखवा, म्हणजे चेहरा दाखवणे, माझा चेहरा दाखवण्यापेक्षा ह्या दगडींची क्वालिटी पहा तुम्ही, जे काय आहे ती वस्तुस्थिती आहे। नाणेघाटला अशाच दगडांचा यूज केला जात होता, त्यावेळेला आपण त्या दगडी सगळ्या काड्या लावल्या, परंतु ही गॅबिन वॉलसाठी त्याच्यापेक्षाही खराब दर्जाचा हे सगळा यूज, मटेरियलचा यूज या ठिकाणी होतोय। तर हे पहा तुम्ही काय, कालांतराने ह्या दगडी ठिसूळ होतील, फुटतील, आणि गॅबिन वॉल खाली बसेल, त्याला भगदाड निर्माण होतील। मुरुमाचे जे लाल लाल दगड जे असतात ना, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे बघा, हे सगळे मुरुमाचे दगड आहेत, आणि अशा दगडांचा, गारगोटी दगडांचा यूज या ठिकाणी केला जातोय। झूम केलं तर अजून देखील तिथं त्या पोकलींच्या पुढं दगडी असल्याचे आपल्याला लक्षात येतील। हे पहा, म्हणजे ठेकेदाराने इथलंच मटेरियल घेतलंय, फक्त जाळीचा आणि दगडी आतमध्ये टाकण्याचा खर्च केलेला आहे, आणि हे लाखो रुपयांचं बिल या ठिकाणी काढणार, आणि शासनाच्या पैशाची उधळपट्टी होणार। जरा तुम्ही इकडून या, जरा आतमध्ये दाखवा, जरा याच्यामध्ये तुम्ही जर उतरला तर बरं होईल, माझी रिक्वेस्ट आहे। कॅमेरामॅन तुम्ही व्यवस्थित खाली दगडी बघा, आणि हे दाखवा जरा जुन्नर तालुक्याच्या जनतेनं पहा का जो जुन्नर तालुक्याच्या ह्याच्यासाठी पैसा, हे कोट्यवधी रुपये येतात, त्याचा कसा तुंबड्या भरायची कामं या ठिकाणी होत आहेत। आणि चर्चा तर अशी, लोकप्रतिनिधीला टक्केवारी दिल्याशिवाय कामंसुद्धा ठेकेदारांना मिळत नाही। आपल्याच मर्जीतली जो जास्त टक्केवारी देईल अशा लोकांनाच या ठिकाणी ही कामं वाटली जात आहेत, आणि इतर लोकांनी जर कामं भरली तर त्यांना ही कामं करून दिली जात नाही। अशा पद्धतीचं जर कामं होणार असेल तर मग ह्या निधीचा उपयोग कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे। तर जुन्नरपासून तर पूर्ण पश्चिम आदिवासी भागामध्ये अक्षरशः रस्त्यांचं वाटोळं झालेलं आहे, परंतु त्यावर खड्डे भरायला सुद्धा शासनाकडे पैसे नाही असं बोललं जातं आहे। जे काही कामं मंजूर आहे ती सुद्धा होत नाही निधी अभावी। परंतु ह्या अशी जी झोलची कामं आहेत, ज्यांच्यातून पैसे भेटणारे, ज्यांच्यातून काही ना काही आपल्याला काय म्हणता येईल, एक तुंबड्या भरले, तेच मी बोलतोय। अशा कामांसाठी मात्र शासन खूपच घाईघाईने पैसेही देतं आणि ते अदा करतं। पहा ना तुम्ही, आपण हे जे काय आहे हे पहा, हे अशा पद्धतीचे हे लाल दगड अक्षरशः या ठिकाणी यूज केले जात आहेत। विचार करू शकत नाही, इतकं मोठं बजेट ह्याचं फुगवून अंदाजपत्रक फुगवली जातात की विचारता सोय नाही। आणि अक्षरशः दगडामध्ये सुद्धा भेसळ कशी करता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि
सगळे जे काही पुढारी आहेत किंवा काय आहे कुणाचं इकडे लक्ष नाही आहे, लक्ष देत नाही. तर पाहत राहा शिवाय न्यूज, कुकडेश्वर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.